या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गगनबावडा तालुक्यातील कोदे खुर्द येथील शेतकरी शेतात वैरण आणण्यासाठी गेले असता समोरून आलेल्या कळपातील रानडुकरानं अंगावर हल्ला केल्यानं कोदे खुर्द येथील 55 वर्षीय शेतकरी सहदेव बापू पाटील जखमी झालेत. त्यांच्यावर निवडे येथील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं होतं. नंतर प्रकृती बिघडल्यानं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा पोहाळकर यांनी पुढील उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्याचा सल्ला दिला. आता त्यांच्यावर कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकरी सहदेव पाटील हे शेतामध्ये वैरण आणण्यासाठी गेले होते. वैरण कापत असताना रानडुकराच्या कळपातील एका रानडुकरानं अचानक केलेल्या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती तात्काळ वन विभागास दिली. कोदे खुर्दच्या सरपंच शोभा विलास पाटील आणि जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक संस्थेचे संस्थापक चेअरमन विलास पाटील यांनी तात्काळ जखमीची विचारपूस केली आणि वन विभाग अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी प्रकाश पाटील, के.एन. पाटील, उमेश पाटील, तानाजी पाटील, शिवाजी पाटील नातेवाईक उपस्थित होते.